दरम्यान असा भ्याड हल्ला घडवणाऱ्यांवरती केंद्र सरकारनं जोरदार कारवाई करावी, त्यांना दणका द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। हल्लेखोरांच्या पुढील 10 पिढ्यांना लक्षात राहील असा दणका द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। हिंदू म्हणून कोणी अंगावर आलं तर आम्ही सगळे हिंदू म्हणूनच तुमच्या अंगावर येऊ असं राज ठाकरे म्हणतायत। आपण पाहूया, केंद्र सरकारनं या हल्लेखोरांना आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्याही ते आठवून थरकापुढे। केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्याच्या मागच्या एकूण एक सूत्रधारांना, पाठीराख्यांना कायमचा संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याचा धर्म विचारला। ही तुमची मुजोरी। मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर आलं तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ। या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू दे, त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे। केंद्र सरकारनं काश्मीरमधून 370 कलम हटवलं, त्यानंतर सगळं जरा सुरळीत होतंय आणि पर्यटकांचा ओघ वाढलाय असं दिसत असताना जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करेल? त्यामुळे केंद्र सरकारनं याचा विचार करून ठोस कृती आखावी। सरकारनं एकदाच काय तो दणका द्यावा। बाकीच्यांचं माहीत नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल। राज ठाकरे।